आपल्या आयुष्यात जे काही होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. देव पण त्याच माणसांना संकटात टाकतो ज्यांच्यामध्ये सहन करण्याची ताकद असते. सर्वात आधी आज आहे श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन. त्यानिमित्त सर्व स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा. आजपर्यंत माझ्या आयुष्यात खूप सारी संकट आली आणि त्यावेळेला नेहमी असं वाटायचं की माझ्यासोबत असं का होतं, पण त्यानंतर ते संकट टळून काही दिवसांनंतर नेहमी असं वाटायला लागलं की जे काही झालं, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि एवढी संकट येऊन सुद्धा स्वामींवरचा विश्वास माझा अजिबात कमी नाही झाला. जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं या वाक्यावर माझा ना 100% विश्वास आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात जे काही होतंय ना ते होऊ देते आणि नंतर मला समजतं की जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं. आणि हा अनुभव ना मला भरपूर वेळा आलेला आहे. कारण काही गोष्टींचा आपल्याला प्रेझेंटमध्ये खूप जास्त त्रास होतो, पण त्याच गोष्टी आपल्या फ्युचरसाठी चांगल्या असतात. आणि खरंच आहे, तुम्हाला पण सांगते, तुमच्या जर आयुष्यामध्ये दुःख असतील, खूप सारे प्रॉब्लेम्स असतील, तर थोडंसं धीर धरा, स्वामींवर विश्वास ठेवा. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होत असतं, फक्त तुमचे कर्म चांगले पाहिजे. त्यामुळे थोडे पेशन्स ठेवा आणि आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर ना एकच ऑप्शन असतो, ते म्हणजे वेळ. ही वेळही निघून जाईल हे स्वतःच्या मनाला ना सारखं सारखं सांगत राहा. कारण आपल्यावर आलेली वाईट वेळ ना फक्त थोड्या काळापुरतीच असते. सकाळपासून कुठे बाहेर जायचा प्लॅन नव्हता, पण आज श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त आम्ही धायरीमध्ये धायरेश्वर मंदिरात गेलो. ते शंकराचं दर्शन घेतलं आणि स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त तिथे महाप्रसाद सुद्धा होता, तो घेतला. खूप गर्दी होती तरी सुद्धा श्री स्वामी समर्थ यांचं आम्हाला खूप छान दर्शन मिळालं.